साईबाबांनी आपल्या हयात आणलेल्या प्रभू श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमान आणि राधाकृष्ण यांच्या मूर्तीचे मंदिर लेंडीबागेत न उभारता वीरभद्र मंदिराजवळील परिक्रमा मार्गावरील साई संस्थांच्या मोकळ्या जागेत उभारण्यात यावे, अशी ठाम मागणी समस्त शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्तांच्या वतीनं करण्यात आली आहे। या संदर्भात श्री साईबाबा संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं आहे। साईबाबांची मंदिर उभारण्याची इच्छा पूर्ण करणं हे संस्थान आणि ग्रामस्थांचं कर्तव्य असलं तरी साईभक्त आणि ग्रामस्थांच्या भावना लक्षात न घेता तदर्थ समितीनं लेंडीबागेत मंदिर उभारणीचा घेतलेला निर्णय चुकीचा असून त्याला ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे। लेंडीबाग ही साईबाबांनी स्वतः झाडं लावून विकसित केलेली अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक स्थळ आहे। या परिसराचे मूळ स्वरूप जतन करणं ही साई संस्थांची नैतिक जबाबदारी आहे। यापूर्वी झालेल्या विविध बांधकामांमुळे लेंडीबागेचे मूळ सौंदर्य आणि ऐतिहासिक वैशिष्ट्ये आधीच बाधित झालंय। अशा स्थितीमध्ये येथे आणखी मंदिरे उभारून अतिरिक्त बांधकाम करणं अयोग्य ठरेल असा सूर ग्रामस्थांनी लावलाय। दरम्यान अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिराच्या धर्तीवर शिर्डीतही जागतिक दर्जाचे आकर्षक श्रीराम मंदिर उभारले जावे ही लाखो साईभक्तांची मागणी आहे। यासाठी वीरभद्र मंदिरासमोरील परिक्रमा मार्गावरील संस्थांची जागा योग्य असून या मागणीला राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिलाय। वीरभद्र मंदिर परिसरात हे मंदिर उभारल्यास शहराचा चारही दिशांनी संतुलित विकास होईल, तसेच भाविकांची गर्दी विभाजित होऊन वाहतुकीवरील ताणही कमी होण्यास मदत होईल। या प्रकल्पामुळे शिर्डीतील धार्मिक पर्यटनाला गती मिळून स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेलाही मोठा दिलासा मिळेल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केलाय। साईबाबांच्या हयातीत साईबाबांनी इच्छा व्यक्त केली होती की शिर्डीत रामकृष्णाचं मंदिर व्हावं आणि तोच निर्णय साईबाबा संस्थांनी घेतला का शिर्डीमध्ये साईबाबा संस्थांतर्फे श्रीकृष्णाचं आणि रामाचं मंदिर उभारण्याचं पण त्यांनी जे निर्णय केला लेंडी गार्डनमध्ये घेण्याचा, लेंडी गार्डनमधून ऑलरेडी खालून अंडरग्राऊंड नाला वाहतो आणि नाल्यावर मंदिर बांधू नये त्यासाठी संस्थांच्या आरक्षित जमिनी असणाऱ्या जागेंपैकी पूर्व भागात म्हणजे बिरोबा बनामध्ये साईबाबा संस्थांच्या आरक्षित जमिनी आहे का ज्या संस्थांच्या स्वतःच्या मालकीच्या पण आहेत काही, त्या भव्यदिव्य स्वरूपात अशा 8 एकरची जागा आहे। जवळपास श्रीकृष्णाचं आणि रामाचं भव्यदिव्य मंदिर व्हावं ही ग्रामस्थांची भूमिका आहे आणि साईबाबा संस्थांची भूमिका थोडीशी संकुचित वाटली म्हणून ग्रामस्थांनी त्यांना निवेदन दिलं का लेंडी गार्डनमध्ये मंदिर न करता शिर्डीच्या पूर्व भागामध्ये म्हणजे बिरोबा बाणामध्ये श्रीरामाचं श्रीकृष्णाचं मोठं मंदिर, त्याचबरोबर ध्यान मंदिर आणि साईबाबांचा जो या ठिकाणी म्युझियम केलेला आहे ते त्या ठिकाणी शिफ्ट करावं शिर्डीकर म्हणून मागणी केली आहे। ओके, काय नेमकी मागणी आहे आपली संस्थांकडे आणि त्याच्या संदर्भात निवेदन दिलं आहे? श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाने श्रीराम मंदिर आणि श्रीकृष्ण मंदिराची उभारणी संदर्भात काल ठराव घेतला आणि हे जे मंदिर उभारणी आहे ते लेंडीबागमध्ये करण्यासंदर्भात त्यांनी मान्यता दिली। परंतु आमच्या शिर्डीकर आणि साई भक्तांचं म्हणणं हेच आहे की जे तुम्ही भव्य असं श्रीराम मंदिर बांधताय, श्रीकृष्ण मंदिर बांधताय, हे लेंडीबागेत न स्थापित करता तुम्ही हे बाहेर विकसित केलं पाहिजे। काय खरं तर लेंडीबागे ही बाबांची पवित्र जागा आहे। बाबांनी आपल्या हाताने झाडं लावून ही म्हणजे खूप वेगळी भावना शिर्डीकरांची लेंडीबागेविषयी आहे आणि एक चांगल्या प्रकारचं पवित्र स्थान आहे, मग ते बाधित नाही झालं पाहिजे हे शिर्डीलाच्या सर्व शिर्डीकरांचं म्हणणं आहे। मग हे जे भव्य असं श्रीराम मंदिर व्हायला पाहिजे, श्रीकृष्ण मंदिर व्हायला पाहिजे, परंतु हे शिर्डीच्या इतर जे आरक्षित जागा आहे साईबाबा संस्थांच्या अशा ठिकाणी नेऊन जर केलं तर निश्चितच साई भक्तांना त्याचा फायदा होईल, शिर्डीकरांना त्याचा फायदा होईल। जर मंदिर परिसरामध्ये श्रीराम मंदिर आलं तर निश्चितच त्याला लिमिटेशन्स येतात, सगळे साई भक्त दर्शन करू शकणार नाहीत। त्याच्यामुळे आमची शिर्डीकरांची हीच भावना आणि धारणा आहे की हे जे श्रीराम मंदिर आहे ते अतिशय भव्य असावं, भव्य दिव्य असावं आणि ते बाहेर असावं आणि जे 5-6 एकरामध्ये जागा आहे वन विभागामध्ये त्या ठिकाणी हे मंदिर असावं आणि त्याचबरोबर कैलासवासी रावसाहेब गोंदकर यांचा सर्वे नंबर 55 आणि 54 ज्या ठिकाणी आरक्षित जागा आहे साईबाबा संस्थांची त्या ठिकाणी साईबाबांचं भव्य असं म्युझियम आणि त्याचबरोबर मोठं असं मंडप उभारणी करावी जेणेकरून जे दूरदूरून पालखीवाले येतात किंवा पारण कक्ष येतात पारण करण्यासाठी त्यासाठी ती जागा डेव्हलप करावी। म्हणजे या दोन्ही जागा जर विकसित केल्या तर शिर्डीच्या चारही बाजूला विकसित आणि डेव्हलपमेंट दिसेल असं आम्हाला वाटतं। एकूण 108 आहे सर। खरं तर श्री सद्गुरू साईबाबांच्या हयातीपासून बाबांची इच्छा होती की श्रीराम मंदिर हे शिर्डीमध्ये असावं, परंतु काही गोष्टी असतील किंवा काही अपवादात्मक काळ निघून गेला
आणि बाबांच्या इच्छेनुसारच सगळ्या गोष्टी होत असतात, आमची शिर्डीकरांची भावना आहे. त्याच्यामुळे आज बाबांनी कुठेतरी अधिकाऱ्यांना बुद्धी दिली असेल की आता लवकर लवकर आपण या ठिकाणी राम मंदिर उभारणी केली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आज त्यांनी देखील हा निर्णय घेतला आहे. आम्ही अधिकाऱ्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करतोय, कारण शिर्डीकरांनी साई भक्तांनी वेळोवेळी मागणी केली होती की शिर्डीमध्ये भव्य दिव्य असं राम मंदिर असावं, श्रीकृष्ण मंदिर असावं, जेणेकरून सर्व साई भक्तांना त्याचा लाभ घेता येईल. कारण आज शिर्डीमध्ये येणारा साई भक्त आहे हा निश्चितच राम भक्तही असतो आणि श्रीकृष्णांचा भक्त देखील असतो. त्याच्यामुळं आणि सद्गुरू साईबाबांकडे बघण्याचा देखील दृष्टिकोन, साई भक्तांचा हा श्रीकृष्ण अवतार आहे, कुणांचा बाबा रामाच्या अवतारात देखील दिसलेत. त्याच्यामुळं एक चांगल्या प्रकारचं पवित्र वातावरण शिर्डीमध्ये अजून तयार होईल आणि राम मंदिर आणि श्रीकृष्ण मंदिर झाल्यामुळं अजून त्यात वाढ होईल असं आम्हाला वाटतं. जर साई संस्थान निश्चितच शिर्डी साईबाबा संस्थानाने जे उभारणी संदर्भात ठराव केला आहे तो नक्कीच आनंदाची गोष्ट आहे आणि भूषणावं आहे आमच्या शिर्डीकरांसाठी. आणि आज आमची जी कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर चर्चा झाली, अधिकाऱ्यांना देखील काही गोष्टींची जाण नसते, परंतु एक ग्राउंडला आमचे सर्व शिर्डीकर असतात, त्यांना माहिती आहे की इथला प्रॉब्लेम काय आहे. जर तुम्ही मंदिर परिसरामध्ये जर श्रीराम मंदिर केलं तर निश्चित त्याला लिमिटेशन्स येतात. सगळे साई भक्त असतील किंवा आमचे शिर्डीकर असतील ते दर्शन घेऊ शकत नाही. त्याच्यामुळं आमच्या एकमुखी सगळ्यांचं म्हणणं आहे की त्या ठिकाणी लेंडी बागेमध्ये श्रीराम मंदिर असू नये आणि त्याला देखील कार्यकारी अधिकारी साहेबांनी सकारात्मक असा प्रतिसाद दिलेला आहे. आणि ते म्हणे आमच्या कमिटीपुढे आम्ही ही गोष्ट मांडतो आणि बाहेर कुठे चांगली जागा होईल त्या ठिकाणी आपण ते स्थापित करू असं त्यांची देखील भावना आहे. पूर्वी प्रसादालयासारखा महत्त्वाचा प्रकल्प शहराबाहेर नेल्यामुळे शिर्डीच्या विकासावर अनिष्ट परिणाम झाला होता. आता पुन्हा भाविकांच्या भावना डावलून निर्णय घेऊ नये. लेंडीबागेतील मंदिर उभारणीचा ठराव तात्काळ रद्द करून वीरभद्र मंदिरासमोरील जागेत मंदिर उभारावे, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. ESN मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी.